भारताच्या चलनाची जी साखळी आहे त्याच्यामध्ये जे कच्चे दुवे आहेत त्याची पाकिस्तानला पुरेपूर माहिती होती, किंबहुना भारतातले जे जयचंद आहेत, जे गद्दार आहेत, त्यांनीच ही माहिती पाकिस्तानला पुरवली असण्याची शक्यता आहे. मग एक चौकडी निर्माण झाली ज्याच्यामध्ये भारताचे राजकीय नेते होते, राजकीय अधिकारी होते, पाकिस्तानमधले दहशतवादी होते, पाकिस्तानमधले ISIचे म्होरके होते. या सगळ्या चौकडीने एकत्र येऊन भारतीय अर्थकारणावर घणाचे घाव घालायला सुरुवात केली. आपल्याला अनेक वेळा ऐकता आलं असेल की पाकिस्तानमधले जे दहशतवादी आहेत, लष्कर शहा आहेत, पाकिस्तानमध्ये जे राजकीय नेते आहेत, ते वारंवार एक दावा करत असतात आणि तो दावा म्हणजे काँग्रेस सत्तेवर आली तर भारत आणि पाकिस्तानचे संबंध पुन्हा सुधारतील. खरं तर भारत आणि पाकिस्तानचे संबंध कधीच चांगले नव्हते. हे संबंध कायमच साप आणि मुंगसाच्या संबंधासारखे होते. भविष्यात सुद्धा हे संबंध असेच राहणार आहेत. परंतु यांना सुधारलेले संबंध कोणाचे हवे होते? हे संबंध होते पाकिस्तानातील दहशतवादी, पाकिस्तानातील ISIचे म्होरके आणि भारतातल्या गद्दारांचे. कारण हे फक्त संबंध नव्हते, हे आर्थिक हितसंबंध होते जे दोघांना मजबूती देत होते.